ओमसाई कोशिंबे संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये श्रावणी पिळंजे, श्रावणी 11 पिळंजे टीम आपण पाहू शकता. फर्स्ट इनिंग क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे टीम कोशिंबे. फलंदाजीसाठी या जोडी रवाना झाली आहे. बॅट्समन पाहू शकता आपण दाखल होताना श्रावणी 11 पिळंजे संघाचे. रितेश पाटील बिग मॅन मैदानामध्ये सुरुवातीला प्रारंभिक फलंदाजांमध्ये आणि त्याच्या समवेत बॅट्समन 45 जर्सी मध्ये प्रथमेश दाखल होताना, साहिल दाखल होताना. रितेश पाटील अँड साहिल बोथ टीम्स शुभेच्छा आहेत खूप खूप तुम्हाला. लास्ट मॅच आहे पहिल्या फेरीतली आणि त्यानंतर पहिल्या फेरीमधून द्वितीय फेरी गाठताना पाहूया कोणाचा दमछाक होणार, कोण बाजी मारणार. इथून प्ले होणार, मॅच स्टार्ट होणार आणि त्यानंतरच निर्णय काय तो लगावला जाणार आहे. इथून रितेश पाटील स्ट्रायकर एनकडे आपली जागा बनवताना, नॉन स्ट्रायकर एनकडे साहिल आहे आणि प्रथम षटक आपण पाहायला गेलं तर हाताताना आपल्याला पाहायला मिळेल संतोष. प्रथम षटक आहे, पहिलं षटक फर्स्ट स्पेल साठी बॉलर संतोष. विलंब घेऊ नका, अधिक काळ देऊ नका मीटिंग साठी. लवकरात लवकर अंपायर्स आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. लेट्स प्ले. ग्रीन सिग्नल आहे. राऊंड द विकेटने पहिला चेंडू रितेश पाटील साठी संतोष या गोलंदाजाचा. राऊंड द विकेटने खूप कमी गोलंदाजी आम्ही पाहिली आहे, परंतु जो राऊंड द विकेटने जातो याच्याकडे क्षमता आहे चेंडू वळवण्याची. मात्र पहिलाच यस भीम टोला, वज्र टोला, चेंडू गेला गेला गेला, षटकार आला. मागच्या आठवड्यामध्ये याचा दरारा पाहिला आपण आणि तोच दरारा 30 दशक घेऊन मैदानामध्ये रितेश पाटील नावाचं वादळ पहिल्या चेंडूवर षटकार. बॅकअप दिले चेंडू केवळ पाहू शकता आपण थर्ड मॅन रिझनकडे दिशा दिले चेंडूला आणि थर्ड मॅन रिझनकडे विचार केला तर निर्धारित क्षेत्रामध्ये सिंगल आहे. सिंगलने वाढणार धावफलक 7 धावांवरती. पहिला चेंडू ओव्हर द पिच हिट केला, चेंडूला पाठवलं सीमारेखेच्या बाहेर. रितेश पाटीलची हवा, पाटीलगिरी पाहिली आपण. पहिल्या चेंडूवर 6, दुसऱ्या चेंडूवर सिंगल मिळवत 7 अंकावरती. कारण की यस चांगल्या चेंडूंचा सन्मान इथे केला रितेश पाटीलने. चांगल्या खेळाचं प्रात्यक्षिक मैदानामध्ये. पुन्हा एकदा पुढे होता थोडासा चेंडू, यावेळेला कव्हरच्या डोक्यावरून खेळलाय, घेऱ्याच्या बाहेर पाठवलं चेंडूला. यस 1 बाउन्स 2 बाउन्स. क्षेत्ररक्षक असफल ठरला चेंडूला अडवण्यामध्ये. चेंडू सरळ निघून जातो 4 धावांसाठी. मिळतोय चौकार. बॉलर साठी मात्र आता चिंतेचं वातावरण. मोठा खेळाडू रितेश पाटील, त्याच्या नक्कीच शरीरामध्ये जेवढं वजन आहे तेवढं त्याच्या बॅट मध्ये देखील आहे आणि तो फलंदाजीसाठी नेहमी बॅट नाही तर हातोडा घेऊन येतो आणि तो मारत नसतो तर ठोकून टाकत असतोय. आणि मैदानामध्ये त्याची दहशत पुन्हा एकदा. श्रावणी 11 पिळंजे टीमचा खेळाडू आणि एक काय दर्जात्मक क्रिकेट पाहायला मिळते त्याच्या माध्यमातून. हा देखील चेंडू जागेवरूनच अगदी मनगडी ताकद लगावण्याचा प्रयत्न दिसत होता बॅट्समन रितेश याचा. मात्र या चेंडूवरती केवळ आणि केवळ सिंगल मिळते. सिंगल के साथ और स्कोर कार्ड की बात 12 रन धावफलकावरती. नो लॉस. स्ट्रायकर एनकडे साहिल सज्ज होताना. संतोषाचं षटक सुरू असताना
हा देखील चेंडू उडवला जातो, केवळ उंची आहे चेंडूवरती, क्षेत्ररक्षक पोहोचणं कठीण दिसते, मात्र चेंडू फील्ड होईल का? नाही होणार. चेंडू वन बाउन्स, दणदणीत पुन्हा एकदा चौकार. यानंतर द्वितीय फेरीतील लढतीला सुरुवात होणार आहे. सज्ज राहायचं कृष्णा 11 कवाड आणि त्यांच्या विपक्षामध्ये गावदेवी साखरोली, दोन्ही संघाचे कर्णधार इनिंग ब्रेक्स मध्ये आम्हाला हवे आहेत. इथे देखील उंची दिसते, मिस्टामिंग स्ट्रोक, कॅच होण्याची दाट शक्यता, झेल पकडत साईलला केले फेल. A1 आहे आणि विचार केला तर जय बजरंग गोरसाई बी. A1 पवनला कोण विसरेल? या हंगामामध्ये तब्बल त्याच्या नावी 7 बाईक आणि खऱ्या अर्थानं अशा काही मोठ्या संघांना देखील व्यावसायिक क्रिकेट जे खेळतात त्यांना पराभूत करण्याची ताकद या असोसिएशनच्या संघामध्ये आहे. आणि वॉरेट गावच्या त्या खेळाडूंनी तो खऱ्या अर्थानं मी म्हणेल मोठा पराक्रम करून दाखवलाय. या अगोदरचा पराक्रम विचार केला तर मोठा खऱ्या अर्थानं विजय होता, तो मात्र मीत स्पोर्ट्स कवाडच्या नावावरती होता, कारण की त्याने BC4 मध्ये नक्कीच पराभूत केलं होतं बादवड टीमला आणि तिथे मात्र डंका वाजवला होता खोणीच्या मैदानामध्ये. आणि त्यानंतरची ही जय बजरंग गोरसाई ब संघाविरोधाची लढाई जिथे वॉरेट संघाने बाजी मारली, जिथे आपण पाहत होतो हिंदू हृदय सम्राट चषक 2021 नोंडावडवलीची क्रीडा नगरी. आणि इथे A1 जर्सी मध्ये प्रतीक दाखल झालाय मैदानामध्ये. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, टोटल जमा झाले धावा फलकावरती 16 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. माघारी परतला जिथे लास्ट बॉल वरती बॅट्समन साहिल आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल झालाय बॅट्समन प्रतीक. आता कॉम्बिनेशन बनलंय रायटी आणि लेफ्टी. बॅट्समन स्ट्रायकर एंडकडे राईट हँडेड, नॉन स्ट्रायकर एंडकडे नक्कीच लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. लेफ्ट हँडेड बॅट्समन स्ट्रायकर एंडकडे आणि राईट हँडेड नॉन स्ट्रायकर एंडकडे. पहिला चेंडू खोलवर टप्प्यावरती नक्कीच पॅड वरती आदळलाय, मात्र त्याची पिचिंग पहा अगदी बाहेर आहे. विकेट टू विकेट इथे रोखलं नाही स्वतःला, मी म्हणेल भाग्य चांगलं राखलंय, अन्यथा इथे क्लीन शीट राहिला असता, कारण की अगदी पायावरती गुडघ्याच्या खाली मी तर म्हणेल शू वरती त्याचा चेंडू होता आणि पूर्णपणे क्लीन शीट होता पंचांसाठी. मात्र आउटसाइड दी पाहू शकता बाहेर असणारा चेंडू आणि त्यानंतर चेंडूवरती लेग बाय स्वरूपात धाव मिळते. रन्स 17 आणि खतरा आहे खऱ्या अर्थानं दोन्ही फलंदाजांचा. गोलंदाज रुपेश गोलंदाजी करताना सिंगल पहिल्या चेंडूवरती आणि त्यानंतर रुपेश दुसऱ्या चेंडूसाठी उभं विकेटने. पुलल यांचा चेंडू यस लाटेड हिट आणि बिग हिट, षटकार. खतरा दाखवताना आता मात्र रितेश पाटीलच्या बॅट मधून षटकार. चेंज ऑफ द पेस केला होता, घेऱ्याच्या वरून खेळला, 2 क्षेत्ररक्षक येते, डीप मिड विकेट आणि लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक. आणि या चेंडूवरती केवळ आणि केवळ सिंगल मिळाली आहे. सिंगल डबल लाईफ लाईन मानली जाते क्रिकेटची, जशी मुंबईची लाईफ लाईन आहे आपली रेल्वे सिस्टम, आणि इथे क्रिकेटची लाईफ लाईन आहे सिंगल डबल. इथे मोठे फटके जरूर आवश्यक आहेत, परंतु त्याचबरोबर सिंगल डबल वरती देखील खेळी करण्याची आवश्यकता आहे. कधी सिच्युएशन मोठ्या फटक्याची असते, कधी सिंगल डबलची असते, कधी एकाने फलंदाजी स्ट्रायकर एंडकडे उभं राहून करणं हे योग्य नसतं. कधीतरी नक्कीच समोरच्याला देखील संधी देण्याची आवश्यकता असते.
आणि लाईफलाईन म्हणली जाते. पहा इथून स्ट्राईक रोटेशन झालंय आणि त्यावरती क्षेत्ररक्षण पहा वाईडिश लॉंग ऑफला केलेले या क्षेत्ररक्षकाने काबिल तारीफ. संघासाठी तब्बल 5 धावा रोखलेत. एक धावेला महत्व आहे. इथे तब्बल 5 धावा रोखल्या जातात. चांगलं क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून निखिल याचं क्षेत्ररक्षक आपण पाहिलं. एक चांगलं क्षेत्ररक्षण. संघासाठी केवळ 1 धाव जोडण्यामध्ये यश. या चेंडूवरती 25 धावा, 25 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. 2 चेंडू शिल्लक आहेत रुपेच्या दुसऱ्या षटकामध्ये. 25 धावा. यस रितेश पाटील, माफी असावी, तुम्हाला राग येईल कदाचित, परंतु 12th मॅन आहे आपला. कृपया चर्चेचा विषय वाढवू नका. आता पुन्हा एकदा 25 धावा दा फलकावरती. येस, चला सामन्याला सुरुवात करायची. पंच 25 धावा दा फलकावरती. पुन्हा एकदा रुपेश आणि रितेश साठी हा मारा असेल. फुलबॉल टप्प्यावरती डायरेक्ट हिट. मिस केलाय रितेश पाटीलचा विकेट. मोठा मासा गळाला लागता राहिलाय. इथे छोटी संधी होती, अपॉर्च्युनिटी होती, मात्र मिस केली आहे. या चेंडूवरती पाहू शकता आपण मी ते सिंगल. रन्स आता मात्र 26 आहेत. लास्ट बॉल संजय गजानन पाटील बीएमसी यांच्या माध्यमातून 3 सिक्सेस साठी 100 रुपयाचे कॅश प्राइज आहे. येस, लास्ट बॉल प्रतीक साठी. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू जातोय आउटसाइड दी लेग स्टंप. व्हाईट बॉल. 1 धाव वाढतीये. पाहू शकता 27 धावा. येस, ड्रिंक्स ब्रेक घ्यायचा असेल तर तयार आहे ड्रिंक्स घेऊन. 1च मिनिटाचा अवधी असणार आहे आपल्या समोर. आणि रुपेश लास्ट बॉल साठी नक्कीच एक अतिरिक्त चेंडू हाताळताना 1 धाव देखील बहाल करतोय. कवचावरून 2 क्षेत्ररक्षक तैनात केलेत मात्र आउटफील्ड मध्ये. आणि तिथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू ठेवला. चांगली रनिंग मिड द विकेट. दुसरी धाव इथे कंप्लीट करताना दोन्ही बॅट्समन. 2 षटक संपली आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. आणि तदनंतर पाहू शकता आपण धाव फलकावरती आकडा 29 धावेंचा. पहिले षटक 16 धावेंचा आणि या षटकामध्ये तब्बल 13 धावा. एक लॉफ्टेड हिट रितेश पाटीलच्या बॅट मधून आलाय. आणि त्यानंतर आपण पाहू शकता तब्बल 29 धावा जमा करण्यामध्ये यश मिळालंय. 29 रन धाव फलकावरती. लॉस ऑफ 1 विकेट. हाफ इनिंग संपली आहे आणि त्यानंतरची स्थिती आहे. मात्र बॅट्समन रितेश पाटील मैदानामध्ये आहे. ना झुका है ना कभी झुकेगा. बॅट्समन रितेश पाटील. मागच्या आठवड्यामध्ये याचा गाजावाजा आपण पाहिला. गाव देवी अनगावच्या ट्रॉफी मध्ये मॅन ऑफ द सिरीज आपल्याला पाहायला मिळाले या खेळाडूच्या नावी. संतोषी माता नगरचेच ट्रॉफी होती, माफी असावी. आणि त्या ट्रॉफी मध्ये देखील आपण पाहिलं तर या खेळाडूचं सर्वोत्कृष्ट प्रदर्शन पाहायला मिळालं. आणि या सुरुवातीच्या पहिल्या सामन्यामध्ये देखील त्याच्या बॅट मधून विचार केला तर अद्याप 3 सिक्सेस 2 सिक्सेस आलेत आणि 1 बाउंड्री आली आहे. 1 बाउंड्री साहिलच्या बॅट मधून आली होती. त्यानंतर तो माघारी परतला आणि प्रतीक 1 सिंगल 1 डबलच्या मदतीने क्रीज मध्ये आहे. स्ट्रायकर रेनकडे तिसऱ्या षटकासाठी सज्ज होणार आहे. रितेश पाटील तर गोलंदाजीसाठी निखिलला आणलाय. या निखिल याने धाबा वाचवल्या होत्या मागील षटकाच्या. खऱ्या अर्थानं जेव्हा लॉफ्टेड हिट लगावला गेला प्रतीकच्या बॅट मधून आणि तिथे नक्कीच आपल्या टीमसाठी धावा वाचवल्या. रितेश पाटील पासून आता वंचित राहणार का? रितेश पाटीलला धावांपासून वंचित ठेवणार का बॉलर? यावेळेला निखिल पाहायला मिळेल का आपल्याला? थंड फलंदाजी की गरम फलंदाजी? पुलाल्यांचा चेंडू यावेळेला पाहू शकताय. 1 बाउन्स. चेंडू चौकार. वरती गरमी वाढली आहे. फलंदाजी कशी थंड राहणार? येतोय दणदणीत चौकार. 33 धावा ऑन कार्ड. 33 रन्स. इथे मात्र निखिल याच्यावरती पहिल्या चेंडूवरती आक्रमण 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 ध्यानीमणी आक्रमण. रितेश पाटील पुन्हा एकदा कव्हर रिजनला काय देखना स्ट्रोक आहे. गॅप सिलेक्शन चांगलं होतं मात्र या चेंडूवर सिंगल मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धोक्याची जणू काही घंटा वाजवली होती मैदानामध्ये मात्र इथून 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करताना दोन्ही बॅट्समन प्रतीक अँड रितेश
पाटील, पाटील बंधूंची जोडी पहा जर्सी मध्ये प्रतीक्षा आपण पाहू शकता. आमचे कॅमेरामॅन कॅच करतात. A1 आहे आणि A1 फलंदाजी रितेश पाटीलची या मैदानामध्ये. रन्स टोटल आम्ही सांगतोय 35 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. निखिलचं तिसरं षटक आहे. कोलबट टप्प्यावरती चेंडू उडवला जातो. यस, लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू होतोय फरार. दणदणीत षटकार. संजय गजानन पाटील यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. एक 6 जरूर आलाय, मात्र दडपण आहे, त्या कारणानं जवळीक साधली गेली कर्णधाराच्या माध्यमातून गोलंदाज निखिल याच्या सोबत. आता मात्र रितेश पाटील नावाचं वादळ, पाटीलची पाटीलगिरी मैदानामध्ये, दादागिरी म्हणेल मी, दरारा म्हणेल मी रितेश पाटील नावाचा. रन्स पाहू शकता टोटल आता 41 रन्स, 41 धावा, एक अर्धशतक कृष्णा 11 कबा टीमचा आपण पाहिलं तर विनीत. आणि आता मात्र कगारीवरती आहे, मोठ्या धाफलकावरती धावा जॉईन करत असताना रितेश पाटील मिस केलाय चेंडू. धावा मिळाले 4. डीजे यस 4 रन्स. धाफलकावरती धावा तब्बल 45 रन्स आहेत, 45 आहेत. आणि लांग बारी रितेश पाटील, मिस्टर रितेश पाटील ऑन फायर. रितेश पाटीलच्या बॅट मधून आग ओकणारी फलंदाजी मैदानामध्ये. धीम्या गतीचा चेंडू खूप फाईन गेलाय, निर्धारित क्षेत्र आहे, परंतु पाहावं लागेल शेवटपर्यंत, नजर ठेवावी लागेल चेंडूवरती. बॅनर हिट झालाय, एकच धाव. धाफलकावरती 46 धावा. या षटकामध्ये खूप मोठा लंगर खेचलाय सुनीलजी. धाफलकावरती तब्बल या षटकामध्ये 1 6, 2 बाउंड्री आहेत, एक डबल आणि सिंगल. आणि अशा पद्धतीने विचार केला तर तब्बल 17 धावा. अजून देखील या षटकातील लास्ट बॉल रिमेनिंग आहे, शेवटचा चेंडू शिल्लक असताना. निखिलच्या षटकातील लास्ट बॉल, तिसरं षटक निखिल याचं. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन आणलं, थोडंसं चेंडूला वळवलं जात आहे. आणि निर्धाव चेंडूची सांगता शेवटी बऱ्याच कालावधीनंतर आलेला निर्धाव चेंडू एक थोडीशी उन्हाच्या वातावरणामध्ये पाणी पिल्यानंतर राहत देतो असा हा चेंडू होता. कारण की प्रति चेंडू मोठे हल्ले रितेश पाटीलच्या बॅट मधून पाहायला मिळत होते. आमचे स्कोरर नक्कीच आम्हाला कळवतात की एक लॉंग पारी खेळलाय, अद्याप मैदानामध्ये आहे रितेश पाटील. 36 धावांची पारी खेळलाय, अवघ्या 14 धावेहून मागे आहे तो अर्धशतकाच्या. एक अर्धशतक या स्पर्धेमधलं आजच्या दिवसामध्ये डे 3 मध्ये पाहायला मिळालं, जे कृष्णा 11 कबा टीमच्या कर्णधाराने स्वतः लगावलंय. कर्णधार होता विनीत. यस, नक्कीच बाउंड्री लाईन साठी जो कॉटन येस पडदे लावलेत आम्ही, त्या पडद्यापासून थोडस लांबच थांबा, कारण की ती बाउंड्री लाईन आहे, त्या बाउंड्री लाईनच्या तुम्ही दूरच उभे राहा, कोणती छेडछाड करू नका त्याच्यासोबत, मी विनंती करेल. कारण की प्रेक्षक वर्गाला देखील माहितीये क्रिकेटने आपल्याला बरंच काही दिलंय, खेळाडूंना देखील माहितीये बरंच काही दिलंय क्रिकेटने, परंतु आपण क्रिकेटला काय देणार आहोत. मित्रांनो, सन्मान द्या, प्रत्येक गोष्टीला सन्मान द्या. गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट, गिव्ह रिस्पेक्ट, अशा प्रकारचं समीकरण असतं. आणि नक्कीच आपण सन्मान द्या, आपल्याला देखील सन्मान मिळेल. प्रेक्षक मायबाप वर्गाला मी विनंती करेल, नक्कीच आपण त्या छेडछाड करू नका पडद्याशी. पहिला चेंडू सिंगल, रितेश पाटील स्ट्रायकर इकडे येणार. 14 धावा त्याला जमा करायच्या आहेत. त्याच्यासाठी अर्धशतक झळकावणं काही नवीन गोष्ट नाहीये. कित्येक वेळा अर्धशतकीय पारी पाहिली आहेत, परंतु स्वतःचं वर्चस्व जर आपल्याला ठेवायचं आहे ना कायम, तर कन्सिस्टंट राहावं लागतं, कन्सिस्टन्सी दाखवावी लागते. त्यासाठी तो मैदानामध्ये आपल्या टीमसाठी, श्रावणी 11 टीमचा हा ब्रँड खेळाडू मैदानामध्ये खेळ करताना नाव आहे रितेश पाटील. शेवटच्या षटकामध्ये रोहित याचं षटक, एक धाव या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती. सुरुवातीला नक्कीच एक चांगला निर्णय घेतला प्रतीकने, सिंगल गेट स्ट्रायकर एंडकडे रितेशला आणलाय, मात्र दुसऱ्या चेंडूवरती नकार दिला, थांबलाय. वाघ नक्कीच 2 पावले मागे गेलाय, कदाचित येणाऱ्या कालावधीमध्ये झेप टाकू शकतोय. हातामध्ये चेंडू आहेत 4, धावा किती येणार, परंतु
14 धावांकडे लक्ष आहे रितेश पाटील याचं. त्याहून अधिकचा विचार तो मनामध्ये नक्कीच करणार आहे, कारण की परीक्षेला जेव्हा बसतो आपण 100 मार्काची ती पत्रिका असते आपल्याकडे, ती नक्कीच आपण उत्तर पत्रिका सोडवली आणि त्यापैकी आपण जर 80 मार्क्स ध्यानामध्ये ठेवत असतो तरी सुद्धा 60च मार्क्स कधी कधी आपल्या नक्कीच त्या उत्तर पत्रिकेमध्ये लिहिलेल्या येत असतात. त्या कारणानं मोठा आकडा तो नक्कीच लक्षात ठेवून आहे. मात्र 14 जरी मिळाल्या तर फर्स्ट क्लास पास झालो म्हणजे नक्कीच मला समाधान आहे. इथे पाहायचं 2 धावा आलेत आणि आता मात्र 3 चेंडू आणि 12 धावा त्याच्या 50 साठी आणि टोटल रन जमा झालेत 49 धावा श्रावणी 11 पिळंजे टीमच्या. श्रावणी 11 पिळंजे टीम एकच विकेट गमावल्यानंतर दोघांनी देखील एक चांगली पारी सांभाळली आहे. रोहित उडवला जातोय, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, उंची जास्त लांबी कमी आणि मिस जस्ट केलाय चेंडू. यस, बाउंड्री लाईन पार होतोय, चौकार. धाव फलकावरती 53 धावा आहेत तर खात्यामध्ये रितेशच्या धाव फलकावरती तब्बल 42 धावा, 8 धावे नोंदो मागे अर्धशतकाच्या करीब. हा देखील फटका फसलाय. पायाच्या चेंडूवरती 2 मिळू शकतात का शेवटच्या चेंडूपर्यंत? अर्धशतक झळकावण्याच्या कगारीवरती राहील काय? पायाचं बॉलर एंडकडे फेक करण्याचा प्रयत्न होता, मात्र अगदी क्रीजच्या मध्ये चेंडू विकेट किपरकडे नक्कीच फेक झाली असती तर चान्सेस क्रिएट झाले असते. दमछाक झाली आहे रितेश पाटील याची स्क्रीन मध्ये आपण पाहू शकताय. आमचे कॅमेरामॅन आपल्याला दाखवत असताना की कशा प्रकारची स्थिती आहे. बॉलर नक्कीच यावेळेला पाहतो आपण रोहित याला आणि स्ट्रायकर एंडकडे फलंदाज बॅट्समन रितेश पाटील. 1 बॉल 6 रन्स. 50 साजरी होणार का? यस, ब्रँडचा ब्रँड रितेश पाटीलचा ब्रँडेड षटकार. तर नक्कीच त्याला पाहू शकता दमछाक झाली, खूप धावा त्याने स्ट्रेस घेतला, परंतु शेवटी अर्धशतक आजच्या दिवसामधलं या स्पर्धेमधलं म्हणेल मी डे 3 मधलं दुसरं अर्धशतक आणि या स्पर्धेमधलं देखील दुसरं अर्धशतक आहे. काय लाजवाब पारी आजच्या दिवसामध्ये फलंदाजांची दादागिरी दाखवताना खऱ्या अर्थानं रितेश पाटील विनीत याचं पहिलं अर्धशतक, त्यानंतरचं दुसरं अर्धशतक बॅट्समन रितेश पाटील याचं अभिनंदन आहे. मात्र मॅच संपली नाहीये मित्रांनो, कोशिंबे संघ देखील कमी नाहीये. मॅच मध्ये 62 धावा कशा प्रकारे इथे टार्गेट चेस होणार यासाठी कॉमबॅक सज्ज होणार तिथे निवळे मामा त्यांच्या समवेत सुनील पाटील. धन्यवाद. एक सूचना आली, तिथे बसलेले प्रेक्षक आहेत, जे प्रेक्षक कक्षाच्या बाजूला जे प्रेक्षक आहेत, पुंडस संघाच्या खेळाडूंना सूचना आहे की तो पडदा हलवू नये अशी आपल्याला सूचना करण्यात येते. सहकार्य असावं. तर दुसऱ्या फेरीतला पहिला सामना असेल कृष्णा 11 कव्वाड त्यांच्या विरोधात गावदेवी साक्रोली. दोन्ही संघाच्या संघनायकांनी लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचंय. आपण नाणेफेक करणार आहोत. गावदेवी साक्रोली आणि कृष्णा 11 कव्वाड दोन्ही संघांचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये लगेच जोडायचंय. तर फलंदाज पाडवाच्या मैदानामध्ये विलासपूर कोशिंबे
संघाचे सलामीचे फलंदाज मैदानात पाठवा आणि विनंती असेल कृष्णा 11 कव्वाड संघाचा कर्णधार आलेले, त्यांच्या विपक्षात गावदेवी साक्रोली संघाचा कर्णधार, गावदेवी साक्रोली संघाचा कर्णधार आपण नाणेफेक कक्षामध्ये यायचंय. तर मी विनंती करतोय साईनाथ गोने आपण टॉस बॉक्स मध्ये लगेच यायचंय. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना असेल. एका साईडला आपण पाहणार आहोत गावदेवी साक्रोली त्यांच्या विरोधात कृष्ण विलन कव्वाड. दरम्यान 62 धावांचं 62 धावांचं आव्हान पेलवण्यासाठी सलामी जोडी मैदानात उतरते ती रुपेश आणि तुषार. नक्कीच प्रथम फलंदाजी करताना धन्यवाद अप्पा निवळे सर. तर आमचे पाहुणे आमच्या समवेत जोडले गेलेत. आपण एका साईडला पाहतोय नाण्याची पहिली बाजू सचिन स्मृती चषक, तर नाण्याची दुसरी बाजू ऋत्वी स्पोर्ट. तर मी पाहुण्यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते तर साक्रोली संघाकडून कॉल दिला जातोय. ऋत्विस्फोट असा कॉल दिला गेलाय आणि ऋत्विस्फोट असा कॉल पडलाय. तर नाणेफेक जिंकली साक्रोली संघाने. मी विनंती करतो पाहुण्यांना आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. तर नाणेफेक जिंकली गावदेवी साक्रोली संघानं. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आहे. तर निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. आणि आपण पाहतोय मागचे 3 सामने पाहिले तर प्रथम फलंदाजी करणारे संघ वर्चस्व ठरलाय. तर तुम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारले तर समोरच्या संघाला कृष्णा 11 कव्वाड संघ पहिल्या सामन्यामध्ये मजबूत फलंदाजी दाखवली होती आणि मोठे फटके दाखवले होते. तर समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा तुमचा मनसूबा असेल? 35. आणि असे कोणते गोलंदाज आहेत की त्यांच्यावर दडपण आणि अडचण आणू शकतात? आकाश आहे, मी आहे. आणि जाऊया कव्वाड संघाचा कर्णधार विनीत. जर आपण पहिला सामना पाहिला तर तुझ्या बॅट मधून अर्धशतकी खेळी आली होती. तर या सामन्यामध्ये काय अपेक्षा असतील संघाकडून, स्वतः तुझ्याकडून? सगळे 11च्या 11 जण आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करू. आणि समोर काय लक्ष असेल, किती धावापर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 45+. धन्यवाद. दोन्ही संघासाठी बेस्ट ऑफ लक असेल. तर येथे नाणेफेक जिंकली गावदेवी साक्रोली संघानं. प्रथम क्षेत्र स्वीकारले, आमंत्रण दिले येते कृष्ण विलन कव्वाड संघाला. माझे सहकारी समालोचक अप्पा निवले सज्ज होतात कॉम्बॉक्स मध्ये. ओर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. दरम्यान आगमन झाले ते आमचे विलास शेलार यांचं आगमन झाले. मंडळाच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत आहे. आपल्याला विनंती असेल आपण इथे विराजमान व्हायचे सम्राटचंद कक्षाच्या बाजूला. दरम्यान पुढचा चेंडू मात्र सुरेख चेंडू बीट झालाय पूर्णपणे. चेंडू मात्र खाली राहिला आणि चेंडू सरळ जाऊन प्रतीकच्या हातात विसावतोय. निर्धाव चेंडू काढण्यात मात्र यश मिळते. या षटकात एकूण चेंडू टाकून झाले ते मात्र 4. नक्कीच पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, तिसऱ्या चेंडूवर लेग वाईज आणि 5व्या चेंडूवर मात्र 0 धाव. संघाची धावसंख्या ती फक्त 3. आता मात्र नाईलाज असतो पंचांना हात आपले समांतर करावं लागतं आणि संघाची धावसंख्या 1 वाढते. वाईटच्या रूपाने अवंतर धावसंख्येने धावसंख्या पोहोचते ती मात्र 4. बिनबाद 4 अशी धावसंख्या. पहिलं षटक मार्गस्थ असताना पहिल्या षटकातला चेंडू घेऊन येतो तो दीपक अनगावींकडून. पुढचा चेंडू आता मात्र सुरेख फटका जातोय वाडीस. लॉंग ऑफला 1 धाव पूर्ण होते, दुसरी धाव पूर्ण होते. दरम्यान चेंडू सीमा पार होतोय आणि ह्या 4 धावा. सुरेख फटका, दिशा दिली फक्त, कारण 38 सर्कल पॉवर प्लेचं षटक आहे. याच्यामध्ये नक्कीच चांगल्या धावा जमवण्याची गरज असते, ती गरज. दरम्यान जयेश पाटील यांचं आगमन होते. मंडळाच्या आपलं सहर्ष स्वागत आहे. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह तसेच आगमन झालंय जयेश पाटील अनगाव, त्यांच्या समवेत निलेश गायकर पाटील, त्यानंतर सचिन तारमले पिळंजे यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. तर जाऊया मैदानामध्ये. दरम्यान
2 धाबा आल्यात. धावसंख्या धावफलकावर लागली ती 10 या आकड्यावर. तर 10 आकडा म्हटला तर क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी नंबर धावफलकावर लागला जातोय. आपण पाहतोय 62 धावांचा पाठलाग करताना विलासपट कोशुंबे संघ आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 या आकड्यावर जाऊन पोहोचले. जर आपण निवडे तर 62 धावांचा आपल्याला पाठलाग करायचा आहे तर पॉवर षटकामध्ये मोठे फटके खेळायला पाहिजे होते, परंतु इथे मात्र 10 धावा जोडता आल्या पहिल्या षटकामध्ये. नक्कीच याचाच अर्थ असा आहे की चांगली गोलंदाजी बघायला मिळते आणि ती गोलंदाजी मात्र दाखवताना दिसत आहेत. आता मला वाटतं मला 1-1 मला वाटतं प्रतीक पुन्हा येतोय, कारण ज्याने फलंदाजी चांगली केली फलंदाजीमध्ये तर रितेश Sorry, पाटील रितेश गोलंदाजी रितेश मार्ग. रितेश आणि आपल्या या स्पर्धेतली आजची दुसरी 50 धावा पूर्ण करण्याची फलंदाज पाहायला मिळतोय. पहिल्या सामन्यात कवाड संघाकडून कृष्णा 11 कलवाड संघाकडून विनीत याने 57 धावा केल्या होत्या आणि आता रितेश. परंतु पंचांचा खूण येतोय. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातला हा वाईडच्या रूपाने एक अवंतर धाव देऊन जातोय आणि संघाची धावसंख्या एक चांगली वाढते. तसं पाहिलं तर हे 62 धावांचं समीकरण आहे जिंकण्यासाठी, तर नक्कीच चांगली धावसंख्या उभारायची. मला वाटतं सरासरी 15.2.5 असा मला वाटतं षटकाचा गती राखायला पाहिजे. मात्र दरम्यान काहीतरी होऊ शकलं नाही. पहिल्या षटकात 10 धावांवर रोखला आणि आता मात्र चेंडू मिसफील्ड होऊन सरळ सीमा पार करतोय 4 धाव्याने. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर गेला सुंदर फटका आणि 4 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते. ती मात्र 15 धावसंख्या आपण पाहतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर आतापर्यंत दुसरी षटकातला एक चेंडू टाकून झालाय आणि 62 धावांचा पाठलाग करायचा. इथून मात्र मोठे फटके खेळावे लागतील विलासपट कोशुंबे संघाला. इथून मात्र मेहनत कष्ट करावे लागेल. नक्कीच बॅकलॉग भरून काढायचं असेल तर चौकार फटकार मारणे गरजेचं आहे. हा नक्कीच निर्विवाद स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर सुंदर फटका 6 धावा. अगदी बरोबर फटक्यामध्ये ताकद झोकली होती आणि स्टँड अँड डिलिव्हर चेंडूला फेकून दिला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं 6 धावांसाठी षटकार. कारण नक्कीच जर धावांची गती राखायची तर याच पद्धतीने खेळावं लागणार. कारण पहिल्या षटकात जी गती ठेवायची होती ती मात्र गती ठेवता नव्हता आली. आता मात्र ती गती भरून काढताना पूर्ण दिसतात. कारण 15.2 गतीने खेळायचं तर नक्कीच या गतीचं, कारण ह्या पहिल्या षटकातली बॅकलॉग आहे तो भरून काढायचं असेल तर या षटकात कमीत कमी 20 धावा येणं आवश्यक आहे. त्या पद्धतीने खेळतात का हे आपल्याला बघायला मिळेल. मात्र थोडंसं रितेशवर थोडंसं दडपण आहे, कारण हा षटकार गेलाय. पहिला चेंडू वाईड गेला, दुसऱ्या चेंडूवर 4 धावा आणि तिसऱ्या चेंडूवर धावा. मला वाटतं ह्या 2 चेंडू मध्येच 11 धावा आलेत. अगदी बरोबर. ज्या 2 चेंडूचा विचार केला तर फलंदाज तुषारच्या माध्यमातून 10 कदम दाखवताना. नक्कीच पुन्हा एकदा रितेश. आता मात्र सुरेख फटका बघू क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येतोय का पाहूया आणि झेल टिपलाय. आता मात्र खेळी संपुष्टात येते ती मात्र तुषारची. तुषार हा 11 धावांवर बाद झालाय आणि रुपेश अजून मला वाटतं 7 धावांवर खेळतोय. नक्कीच थोडस जकडून ठेवण्याचं, कारण एक षटकार आल्यानंतर गोलंदाजाने कमबॅक करताना दिसलं, कारण दुसऱ्याच चेंडूवर लगेच गडी बाद करण्यात यश मिळते. हीच गोलंदाजाची खासियत आपण म्हणतो ती आपल्याला पाहायला मिळते. अगदी बरोबर. लो फुलटॉस चेंडू होता आणि मोठा फटका खेळायचा होता. जेव्हा जेव्हा फुलटॉस चेंडू येतोय तेव्हा तेव्हा फलंदाजाला वाटतंय की हा चेंडू सीमा पार होईल, परंतु इथे मात्र काहीतरी टायमिंग चुकलं आणि फलंदाजाला तंबूच्या आसऱ्याला जावं लागलं. नक्कीच कधी कधी चेंडूची गती ही कमी असते आणि तो चेंडू जरी बॅटवर आला तरी तो कधी सीमापार होऊ शकत नाही. याचं फलस्वरूप गोलंदाजाचं कौशल्य. अगदी बरोबर. थोडं गती परिवर्तन असेल त्यामुळं क्षेत्रक्षामध्ये हातामध्ये चेंडू सामावला आणि गडी बाद झाला आणि परिणाम स्वरूपी आपण पाहतोय 20 या अंकावर दुसरा गडी बाद झालाय. 21 या आकड्यावर पहिला गडी बाद झालाय. तर नवीन फलंदाज प्रमोद आलाय. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. स्ट्राईकला रुपेश. सज्ज होईल गोलंदाज रितेश पाटील. ज्यावेळेस चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. निर्धावच्या स्वरूपात सांगता केली जाते गोलांच्या माध्यमातून रितेश पाटीलच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिर 21 या अंकावर एकडेच्या मोबदल्यात. नक्कीच थोडस त्याला फ्रंटफूट जो यूज करावा लागतो. आपला फूट फ्रंटफूट जर गेला, जर पायांची मोमेंट असेल
तर नक्कीच गणित आपण समजू शकतो. आता मात्र त्या पद्धतीने मारला, मात्र झेल होतो का पाहूया. आणि आता मात्र हा झेल होतोय, लगेच दुसऱ्या गड्याचं ही पतन होतंय, ते मात्र रुपेच्या रूपाने. आणि सलामीची फलंदाज जे आहेत ते तंबूच्या आसऱ्याला जाताना या षटकामध्ये आपण पाहिलं तर महत्वपूर्ण भूमिका राहिली. पहिल्या चेंडूवर वाईट चेंडू हाताळणी केली होती, त्यानंतर एक चौकार आला होता, त्यानंतर एक षटकार, त्यानंतर कमबॅक गोलंदाजी आपण पाहतोय रितेश पाटीलची. नक्कीच ज्याप्रमाणे आपला तो कमबॅक करताना दिसतोय, परंतु अजून सांगता येत नाही, कारण पहिल्या काही 4-5 फलंदाजापर्यंत चांगले मातब्बर फलंदाज संघाकडे उपलब्ध असतात. आणि त्याप्रमाणे एखाद्या संघात जर खेळाडू असा मिळाला, ज्याप्रमाणे मला वाटतं रितेशने खेळी केली 50 धावांची, अशी खेळी करणारा एखादा खेळाडू आवश्यक आहे. आणि हाही झेल होतोय. दरम्यान मात्र प्रमोदची खेळ संपुष्टात येते, ती 0 बाद होतोय. आणि 21 या धावसंख्येवर तिसरा गडी. तर तिसरा गडी पास झाला 21 अंकावर आपण पाहतोय. आणि 2 षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या आपण पाहतोय 21 अंकावर 3 गडी बाद विलासपूर कोशिंबे संघाची. आणि इथून मात्र 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. इथून मात्र 12 चेंडू असतील विजयासाठी आणि लक्ष असेल 41 धावांचं. 12 चेंडू 41 धावा. नक्कीच, कारण चांगली फलंदाजी आवश्यक आहे जिंकण्यासाठी. 62 धावांचं आव्हान. आणि तिसरं षटक घेऊन येतो तो मात्र रणजित. अजित पहिला चेंडू घेऊन येईल, सामना करेल तो मात्र राहुल. क्षेत्ररक्षण खूप सगळं दूरवर फैलावलेलं आहे. आणि मला वाटतं फक्त एक 30 यार्ड सर्कलमध्ये 2 क्षेत्ररक्षक आहेत, एक पॉइंटवर आहे आणि एक शॉर्ट मिड ऑफला आहे. षटकातला पहिला चेंडू आता मात्र त्याच्या पॅडवर आदळतोय आणि पंचांचं बोर्ड मात्र वर जात आहे आणि हा पायचीत पकडला जातोय. अशा प्रकारे मात्र नक्कीच एक पहिल्याच चेंडूवर मात्र बळी टिपला जातोय. तो मात्र नक्कीच सुरेख चेंडू आहे, इथे आम्हाला स्क्रीनवर बघायला मिळतो. पंचांनी मात्र गोलंदाजाचं अपील उचलून धरलं आणि गडी बाद झालाय तो राहुलच्या रूपाने. जर आपण निवळे सर या 21 धावावर पाहिलं ना, तर 4 गडी तंबूच्या आसऱ्याला गेलेत. 4 गडीचं पतन झालंय या 21 या आकड्यावर. नक्कीच मला वाटतं गोलंदाजीची धार तेज करताना दिसतात, कारण एक षटकार वगळता, एक चौकाराने षटकार वगळता जी गणित होतं ते मात्र नक्कीच त्याने दाखवलंय गोलंदाजाने. फलंदाजाला मात्र तो सूर गवसत नाहीये आणि तो सूर सापडणं आवश्यक आहे. मात्र स्ट्राईकवर असेल रोहित. चेंडू उंचावर गेलाय, तेवढंच लांबी गाठतोय, सरळ चेंडू फेकून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरनं. 6 धावांसाठी येतोय षटकार. तर प्रेक्षकांमध्ये झेल पकडला जातोय. प्रेक्षकांमध्ये झेल पकडल्यानंतर कैलास शेलार यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज आणि प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी असते आणि सुवर्ण संधीचं सोनं केलंय या प्रेक्षकांनी. तर मंदार देसले याला 200 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. आपण पाहतो या पाहुण्यांच्या हस्ते 200 रुपयाचा कॅश प्राइज दिला जातोय. मंदार देसले वेल्डन, सुंदर झेल टिपलस. तुला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा असणार, कारण असंच पण जास्त क्रिकेट नको, शिक्षण महत्वाचं आहे. तर 6 धाब्याने धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर जाऊन पोहोचली ती 27 या आकड्यानंतर. आपण पाहतोय 21 या धाब्यानंतर 4 गडी बाद झाले होते, त्यानंतर एक षटकार आला. यावेळेस चेंडू सरळ एस्ट्यावर आदळतोय, फर्निचर उद्ध्वस्त केलं जातंय. अजून एक धक्का, अजून एक झटका, गडी बाद तंबूच्या आसऱ्याला.
सुनील पाटील आपल्याला मी सांगू इच्छितो श्रावणी पिळंजे हा गुरुवारी झालेल्या सामन्यामध्ये निवडणुकीमध्ये सामने झाले त्या सामन्यामध्ये पहिला विजेता म्हणजे सेमीफायनल मध्ये पोहोचला संघ होता आणि आज आता जरा थोडासा पराभवाच्या छात दिसतोय की काय अशी शंका यायला लागली. तर आपण पाहतोय चांगलं प्रदर्शन राहिलंय श्रावणी 11 पिलंजे संघाचं आणि मागच्या टुर्नामेंटमध्ये रनर अप राहिला होता. त्यानंतर या स्पर्धेमध्ये पहिल्या सामन्यामध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. साईलच्या माध्यमातून चेंडू अडवला जातोय. 2 धावा कंप्लीट होताना धावसंख्या आपण पाहतोय 2च्या मदतीने 29 या आकड्यावर जाऊन पोहोचले. अजून अजूनही 33 धावांची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन आता हा चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. सुंदर षटकार. तर मात्र संधी होती क्षेत्ररक्षकाला परंतु क्षेत्ररक्षण चुकी होते. सरळ चेंडू सीमा पार होतोय. 7 धावांसाठी येतोय षटकार. तर थोड्याच वेळात आगमन होणार आहे भिवंडी ग्रामीणचे आमदार आदरणीय शांताराम मोरे साहेबांचं. तर विनंती असेल रस्त्यामध्ये बाईक असतील तर बाईक साईडला करायचे, रस्ता मोकळा करायचा आहे. दरम्यान पुढचा चेंडू आता मात्र मागचा चेंडू मात्र पुढे स्टेप आउट करून मारला होता. आता मात्र हा पिच चेंडू होता. दरम्यान तो निर्धाव करण्यात यश मिळते आणि दरम्यान षटकी संपल्याची खूण देते पंचांकडून आणि धावसंख्या पोहोचली ती मात्र 35. तर त्यांच्या समवेत असतील पंचायत समिती सदस्य नितीन जोशी साहेब आणि थोड्याच वेळात आगमन होते भिवंडी ग्रामीणचे आमदार आदरणीय शांताराम मोरे साहेबांचं. जेव्हा पाहुण्यांची गाडी या मैदानामध्ये येईल तेव्हा पंचांना विनंती असेल आपण 2 मिनिटं खेळ थांबवायचा आहे. खेळ चालू करायचा आहे. पंचांना विनंती असेल जेव्हा साहेबांचा तोफा या मैदानाकडे येईल तेव्हा सामना थांबवायचा आहे. तोपर्यंत सामना चालू ठेवायचा आहे. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू उंचावर गेलाय. क्षेत्ररक्षक आहे संधी होऊ शकली असती. थोड्याच वेळात पाहुण्यांचा ताफा आपल्या या मैदानात येणार आहे. आदरणीय भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे साहेबांचा. तर रस्त्यामध्ये ज्या बाईक असतील त्या साईडला करायच्या, रस्ता मोकळा करायचा आहे. विनंती असेल सर्वांना. जाऊया मैदानामध्ये सज्ज झालाय गोलंदाज. ज्यावेळेस हाफ ट्रॅकर क्षेत्ररक्षक आहे संधी होऊ शकते परंतु चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स सीमा पार चौकार. तसं पाहिलं तर क्षेत्ररक्षणाचा खूप चांगला प्रयत्न होता चेंडू अडवण्याचा परंतु तो शक्य झाला नाही. चेंडू मात्र निघून गेला आणि 4 धावांचा मात्र मोबदला जातो तो समोरच्या संघासमोर आणि धावसंख्या एकदम पोहोचते ती मात्र 41. 4 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. मात्र समीकरण येऊन टेपलंय. 4 चेंडू 21 धावा. 21 धावा 4 चेंडू. काय घडतंय काय बिघडतंय. यावेळेस चेंडू उंचावर आणि चेंडू सरळ एक्स्ट्राच्या हातामध्ये सामावतोय. गडी बाद तंबूच्या आसऱ्याला बांधून परततोय आणि कॉट बँड एस्टन पाटी मग त्याला झेल एक होतोय त्याचा. दरम्यान आपल्या भिवंडी ग्रामीणचे माननीय शांतारामजी मोरे साहेब शिवसेना आमदार यांचं आगमन होत आहे. जय संतोषी माता ऋत्वी स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय सचिन गोने स्मृतिचक 2021 मध्ये आपलं सहर्ष स्वागत असेल. आपल्याला विनंती आहे आपण मंचवर येण्याची कृपा करावी. काही क्षणातच त्यांचं आगमन होत आहे. जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करायचं आहे.
स्वागत. सामना सुरू करायचा आहे. यावेळेस चेंडू सरळ निर्धावच्या स्वरूपात दरम्यान सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. यावेळेस चेंडू सरळ मिडवन क्षेत्रामध्ये जातोय. थोडस क्षेत्रक्षण खराब होतोय. एकच धावावर समाधान मानावं लागतंय. नाही ते मात्र औपचारिकता बाकी राहिले. एक चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची आवश्यकता विलासपूर कोशिंबे संघाला. तर मात्र विजयाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलाय श्रावणी 11 नक्कीच चांगली गोलंदाजी. विजय संघाचं अभिनंदन आणि पराभूत संघाचं कौतुक. दरम्यान षटकी संपल्याची पंचांची खूण येते. अशा प्रकारे श्रावणी 11 संघाने हा विजय संपादन केलाय. पहिला विजय संपादन करून ते आता जात आहेत. दरम्यान यानंतर होणारा सामना आहे आणि या सामन्याचा सामनावर पुरस्कार म्हणून ज्याची निवड होते तो श्रावणी पिळंजे संघाचा रितेश. त्यांनी आजच्या दिवसातलं दुसरं अर्धशतक फलकावर लावलंय. स्वतःच्या खात्यावर अर्धशतकाला जोरदार टाळ्या करा त्याच्यासाठी. सामनावर पुरस्कार म्हणून ज्याची निवड होते रितेश श्रावणी पिळंजे संघाचा. अगदी बरोबरच. काय फलंदाजी राहिली होती आणि अर्धशतक झलकावलं होतं आणि परिणाम स्वरूपी आपण पाहिलं असेल 61 धावा धावफलकावर जोडण्याचं काम त्याच्या माध्यमातून राहिलं होतं आणि तो थटोय या सामन्याचा पुरस्कार. 15 चेंडू आणि 50 धावा असं समीकरण आहे. रितेश वेल डन. उर्वरित सामन्यांमध्ये आपले असाच खेळ बहरत राहावं आणि श्रावणी पिळंजे संघाला उंच शिखर असं गाठावं ही इच्छा मी दरम्यान सामन्यावर पुरस्कार देण्यासाठी विनंती करतोय आमचे लाडके आमदार आदरणीय शांतारामजी मोरे सरांना. सोबत नितीनजी जोशी. इकडे वेल डन रितेश. वेल प्लेड. बेस्ट ऑफ लक असेल पुढील सामन्यासाठी आणि कॉंग्रॅच्युलेशन असेल या सामन्यासाठी. कारण की काय फलंदाजी राहिली. अर्धशतक झळकवलं या स्पर्धेमधलं दुसरं आणि आजच्या दिवसामधलं दुसरं आणि आजचा दिवस म्हटला तर अर्धशतकामध्येच गणला जातोय. काय फलंदाजी राहिली आजच्या दिवसामध्ये आपण विचार केला तर. तसं पाहिलं तर पहिल्या सामन्यात सुद्धा असंच ज्याने 57 धावा केल्या होत्या कृष्णा 11 संघाच्या खेळाडूने आणि तोच संघ विजयी भाऊ ठरला. आणि आता सुद्धा हीच परिस्थिती बघायला मिळते. म्हणजे प्रथम फलंदाजी करणारा संघ आतापर्यंत विजयी ठरताना दिसतोय आणि दडपण मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघावर येते ते मात्र आपण प्रात्यक्षिक पाहायला मिळते. अगदी बरोबरच. कारण की जो मजबूत पाया रितेश पाटील याने लावला होता आणि तो पाया महत्वपूर्ण ठरला होता. 50 धाबा त्याच्या 51 धाबा त्याच्या माध्यमातून आल्या होत्या. दरम्यान आपल्याला चांगलं सुसज्ज असं मंडप डेकोरेशन दिले ते साई माऊली मंडप डेकोरेटर मान्य श्री शिवाजी पावसे धनाजी पावसे यांच्या सौजन्याने आम्हाला इथे उत्तम असं टॉस बॉक्स प्रेक्षक कक्ष